बार्शीत 45 एकर, सोनपेठ तालुक्यात 95 एकर, सोनपेठ मध्येच 20 एकर क्रशर, माजलगाव तालुक्यात 45 ते 50 एकर, मांजरसुंबा गावात दुसऱ्या पत्नीच्या नावावर 45 एकर, पुण्यातल्या हाय फाय एरियात संपूर्ण फ्लोअर ड्रायव्हरच्या नावावर. ही संपत्ती कुठल्या नेत्याची नाही तर एका नेत्याच्या घरगड्याची आहे. वाल्मिक कराड. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील संशयित आरोपी. गेले महिनाभर वाल्मिक कराड हे नाव राज्यात चांगलंच गाजतंय. खंडणीखोर आणि हत्येत संशयी आरोपी असलेला वाल्मिक कराड हा कुणी साधा सुधा माणूस नाहीये. नेत्याच्या घरी घरगडी जरी असला तरी त्याची प्रॉपर्टी ही सर्वांना थक्क करणारी आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडेंचा हा राईट हँड आहे. गोपीनाथ मुंडेंनी घरगडी म्हणून ठेवलेला हा पोऱ्या बघता बघता किंग ऑफ परळी झालाय. बीडमध्ये कुठेही गेलात आणि जर विचारलं की जमीन कुणाची आहे तर अनेकांच्या तोंडी एकच नाव येईल, ते म्हणजे वाल्मिक अण्णांची. वाल्मिक अण्णा सध्या बीडच्या राजकारणावर आणि गैरव्यवहारांवर होल्ड असणारा व्यक्ती. घरगडी म्हणून मुंडेंच्या घरी कामाला आलेला हा वाल्मिक बघता बघता एका साम्राज्याचा मालक झालाय. हजारो एकर जमीन, पुण्यात प्रॉपर्टी, 100हून अधिक बँक खाती, पत्नीच्या नावावर मोठमोठ्याल्या जागा अशी वाल्मिक अण्णाची संपत्ती आहे. गेल्या 5 वर्षात या संपत्तीत चांगलीच वाढ झालीय. धनंजय मुंडेंना राजकारणात चांगले दिवस येताच वाल्मिकचं देखील नशीब फळफळलंय. एकट्या बीडमध्ये अण्णाची 95 एकर जमीन आहे. बार्शी तालुक्यात 45 एकर, सोनपेठ तालुक्यात एका ठिकाणी 45 तर दुसऱ्या ठिकाणी 50 एकर, सोनपेठ तालुक्यात 20 एकर क्रशर, माजलगाव तालुक्यातील शिरसी पारगाव येथे 45 ते 50 एकर, मांजरसुंबा गावात दुसऱ्या पत्नीच्या नावावर 45 एकर जमीन आहे. पुण्यातील मगरपट्टा सिटी हा अतिशय महागडा आणि अद्ययावत सोयी सुविधायुक्त असा परिसर आहे. तिथे देखील वाल्मिकची प्रॉपर्टी आहे. वाल्मिकने मगरपट्टा सिटीमध्ये एका मोठ्या इमारतीत संपूर्ण फ्लोअर ड्रायव्हरच्या नावावर घेतलाय. तसंच बऱ्याचशा प्रॉपर्टीमध्ये धनंजय मुंडे यांच्या पत्नी आणि वाल्मिक कराडची पार्टनरशिप आहे. वाल्मिक कराडची तब्बल 100 बँक खाती असल्याचं देखील बोललं जात आहे. तसंच 17 मोबाईल फोन आणि 300हून अधिक टिपर आहेत. गेल्या 10 वर्षांपासून वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी पक्षाचं काम करतोय. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून वाल्मिक कराडची ओळख आहे. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये परळीत त्याचाच होल्ड असतो. बीड आणि परळी शहरात नाही तर प्रत्येक गल्ली बोळात वाल्मिकची दहशत आहे. या दहशतीतूनच वाल्मिकने खंडणी, अपहरण, हप्ते अशा अनेक माध्यमातून बक्कळ पैसा कमावलाय. पोलिसांनाही न भिणारा हा वाल्मिक ISI अधिकाऱ्यांचा दरबार भरवतो अशी देखील चर्चा आहे. वाल्मिककडे पैसा आला तो औष्णिक विद्युत प्रकल्पातील कामांच्या कॉन्ट्रॅक्टमुळे. कोळसा वाहतुकीपासून ते राख उचलण्यापर्यंतचे सर्व कॉन्ट्रॅक्ट वाल्मिककडेच आहेत. त्यामुळे वाल्मिकनं काळ्या राखेतून सोनं लुटल्याचं बोललं जात आहे. दिवसाला 300 ट्रक राख उचलली जाते आणि वीट भट्टी तसंच सिमेंट बनवणाऱ्या कंपन्यांना ती विकली जाते. यातूनच मिळणाऱ्या पैशातून वाल्मिकनं एवढं मोठं साम्राज्य निर्माण केल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात वाल्मिकच्या या सर्व कारभारामागे वरदहस्त होता तो धनंजय मुंडे यांचा. धनंजय मुंडेंचा राईट हँड असल्यानं वाल्मिकला कायमच अभय मिळत आलंय आणि याचाच फायदा घेऊन वाल्मिकनं आपला दबदबा निर्माण केला. हा दबदबा पुढे इतका वाढला की वाल्मिक कराडच्या नावानं त्याचे बगलबच्चे दिवसाढवळ्या खून करू लागले आणि याच्यातूनच बळी गेला तो मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.